हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चैनल। आज की वीडियो में हम देखने वाले हैं कच्ची घानी कोल्ड प्रेस ऑयल मशीन, जिसमें जवस, मूंगफली, सरसों, नारियल, बादाम ऐसे तेल निकाले जाते हैं। चलिए मशीन मालक से, मशीन ओनर से बात करते हैं और पूरे इंफॉर्मेशन लेते हैं। लेट्स और आमच्या मौदा या ठिकाणी अमृततुल्य नॅचरल लाकडी कच्ची तेलघाणी शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उपस्थित आहे। आणि आम्ही या ठिकाणी शेंगदाण्याचे तेल, जवसाचे तेल, सरसो तेल, नारळ तेल, तिळाचे तेल, एरंडी तेल असे विविध प्रकारचे तेल, जे तेलबियापासून तेल बनते ते तेल आम्ही या ठिकाणी काढतो। हा व्यवसाय करता? जवळपास आम्ही 2017 पासून हा व्यवसाय करतो। 2017 पासून। आणि याचे म्हणजे तुमचं मार्केट कुठे कुठे आहे? मग हा आमचा विशेष मौदा शहरामध्ये आमच्या बऱ्याच प्रमाणामध्ये तेल ज्या ठिकाणी आता आम्ही प्रोडक्शन करतो आहे, तर या ठिकाणी पण ज्या जागेवरून, आणि भंडारा शहरामध्ये नागपूर, रामटेक आणि तिकडे वर्धे साईडला, वर्धा, अकोला आणि चंद्रपूर, गडचिरोली साईडला पण जाते आम्ही। त्या ठिकाणी बसनं पार्सल, ज्या ठिकाणी आमच्या मौदा शहरातून बसेसच्या सुविधा आहेत, तर आम्ही बसनं सुद्धा पार्सल व्यवस्था करतो। रॉ मटेरियल आपण कुठून परचेस? आणि मुळात याच्या रॉ मटेरियलची उपलब्धता आम्हाला नागपूरमधून वगैरे मिळतोच आहे। नागपूरला मिळून जाते बरेच। आम्ही म्हणतो की आमचे जे मूळ उद्देश आहे हा, आमचं मिशन विषमुक्त किचन। आपली किचन जर चांगली असली तर विषमुक्त असली, विषमुक्त म्हणजे काही केमिकल नसलेला, विदाऊट सल्फर, विदाऊट केमिकल। आता ते नेमकं रिफाइंड तेल, रिफाइंड नमक, रिफाइंड साखर, हे जे सर्व प्रकारचे जे बरेचदा आपण घरी किचनमध्ये याचा वापर करतो, आणि ते करत असताना ते केमिकल युक्तच आहेत। आणि म्हणून आम्ही रिफाइंड तेलाच्या ठिकाणी ऑप्शन घेतलेला आहे घाणेवरचं तेल, त्याच्यानंतर रिप्लेस टू म्हणजे जो मीठ आहे, समुद्री मीठ, त्याच्या ठिकाणी आम्ही संजाव नमक वापरायला सांगतोय कस्टमरला। आणि सोबतच रिफाइंड साखरेच्या ठिकाणी गुळाचा वापर करायला लागतो, किंवा देशी खांडसरी वापर करावा, खांडसरीचा सुद्धा वापर करावा, अशी आम्ही ग्राहकांना म्हणजे माहिती देतो। बरं, आता तुमच्याकडे अवेलेबल असलेले तेलाचे प्रकार आणि त्याचे काय रेट्स आहेत, थोडंसं आम्हाला रेट बोर्ड कडे हे व्हिज्युअल्स मध्ये येतील ना ते तेलाचे? हे आहे ना, नाही बोर्ड तर घेऊ आपण, पण हे तेल पण दिसेल ना, म्हणजे हा याचा करडीचा तेल हा वजन कमी करण्यासाठी मदत करते। रक्तातील साखरेचे जे प्रमाण आहे म्हणजे शुगरचे पण प्रमाण आहे ते कमी करण्याचे काम करते।
हृदयविकार, रक्तदाब याच्यासाठी सुद्धा हा करडीच्या तेल फार छान असते. वजन कमी करण्यासाठी पण असते. याचा रेट आमच्याकडे 400 रुपये लिटर आहे. तर शेंगदाण्याचे जे तेल आहे, शेंगदाण्याचे तेल हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. हृदयविकारासाठी पण काम करतो आणि मांसपेशी सुद्धा चांगल्या मजबूत ठेवण्याचं काम, कर्करोगापासून सुद्धा दूर करण्याचं काम ठेवतो. त्याचप्रमाणे याचा 280 रुपये लिटर तेल आहे. त्याचप्रमाणे मोहरीचा तेल आहे. हा दातदुखीसाठी, केसवाढीसाठी, कर्करोगासाठी आणि हा या थंडीच्या दिवसांमध्ये खूप हितकारक तेल आहे. कारण हा उष्ण तेल असतो. याचा हा तेल आणि तिळाचं तेल उष्ण तेल असल्यामुळे तेल चेंज करत असताना थंडीच्या दिवसांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर करायला पाहिजे. याचा 300 रुपये रेट आमच्याकडे सध्या आहे लिटर. नारळाचं तेल आहे. ते नारळाचं तेल आहे. हा शुद्ध नारळाचं तेल आहे. याची सुद्धा भाजी बनवता येते, मॉलिश करता येते, केसांना लावता येते, दवाईसाठी सुद्धा वापरता येते आणि भाजीला तर बरेचसे लोक नाश्त्यामध्ये सकाळच्या वेळी पण सुद्धा याचा वापर करतात. नारळाचं तेल आहे. जवसाचं सुद्धा तेल आहे. जवसाचं सुद्धा हाडे मजबूतासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, कॅल्शियम वाढीसाठी, हिरडे आणि दात मजबूतीसाठी खूप चांगला. हे कुठल्या प्रकारचं तेल आहे आपल्याकडे? हे जवसाचं तेल आहे. हा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी. अच्छा. हिवाळ्यामध्ये कुठल्या प्रकारच्या, कोणत्या जातीच्या, कोणत्या वाणाचा? हिवाळ्यामध्ये आपण जवस, सरसो आणि तिळाचं तेल वापरायला पाहिजे. कारण हे तेल गरम असतात आणि थंडीमध्ये थंड तेल न खाता, म्हणजे जसं नारळाच्या किंवा शेंगदाण्याच्या किंवा अजून इतर सूर्यफूल वगैरेच्या खाण्यापेक्षा हे गरम तेल खायला पाहिजे. मानवी आरोग्यासाठी एकदम फायदेशीर आहे. ओके. आणि या व्यवसायासोबतच तुम्ही हे जे मिलेट सुद्धा ठेवतो आहे आमच्याकडे. मिलेट सुद्धा खूप छान आहेत. हे मिलेट्स ज्यांना गहू किंवा तांदूळ ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणामध्ये असते, तर फायबरयुक्त जेवण आपण बीपी शुगरला कंट्रोलिंग करण्याकरिता फायबरयुक्त अन्न जर सांगायचे झालं तर ते मिलेट्स आहेत. आणि आमच्याकडे प्रामुख्याने मिलेट्समध्ये 5 प्रकारचे मिलेट्स आहेत. कोदो, कुटकी, कंगणी, सावा, हरिकंगणी असे 5 प्रकारचे आमच्याकडे मिलेट्स आहेत. आणि आलटून पालटून खायला पाहिजे. मोठ्या प्रमाणात फायबर त्या माध्यमातून मिळेल आणि बीपी आणि शुगर कमी होईल हे विश्वासाने मी सांगतो. अशा पद्धतीने खातात त्यांना. रिप्लेस तांदूळ सांगितलं. गहू आणि तांदळापेक्षा जास्त फायबर आहे. ही साखर आरोग्यवर्धक साखर आहे. केमिकल फ्री साखर आहे. यालाच आम्ही देशी खांड किंवा खांडसारी साखरच्या नावानं विकतो. ही सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. केमिकलयुक्त साखरपेक्षा कधीही खांडसारी खायला पाहिजे. हे ह्या साखरेचा नक्कीच वापर करायला पाहिजे अशी मी ग्राहकांना विनंती करत असतो आणि बरेच कस्टमर याचा वापर करतात. गुडसुद्धा आहे आमच्याकडे. ऑर्गॅनिक फार्ममध्ये स्क्वेअर क्यूबमध्ये सुद्धा आमच्याकडे गुड आहे. मार्केटमधल्या साखरेपेक्षा गुळाला सुद्धा बरेच लोक आता पसंती देत आहेत थंडीच्या दिवसांमध्ये. आणि त्याच्यासुद्धा चहा स्वरूपामध्ये, खीर खिचडीमध्ये सुद्धा याच्यामध्ये आमच्या जेवढच्या गुळाचा वापर. सोबतच मार्केटमधील जो समुद्री मीठ आहे त्या मिठापेक्षा सेंद्रिय मिठाचा आपण वापर करावं आणि बीपीच्या त्रासापासून सुद्धा दूर राहावं अशी आम्ही ग्राहकांना विनंती करत होतो. बरेच आता कस्टमर आम्हाला सेंदा नमक हे मागत असतात आणि आमच्याकडे सेंदा नमक सोबतच काळा नमक सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमच्या काउंटरवर ठेवत असतो ग्राहकांसाठी. सोबतच हळद पावडर आणि मिरची पावडर सुद्धा आम्ही सोबतच ठेवत असतो. ते आमच्याकडे इथं उपलब्ध आहे. ते पूर्णपणे न्यूट्रिशन्स उपलब्ध असतात तेलामध्ये, जे शरीरासाठी हितकारक आहेत. मार्केटमधला जो तेल आहे हा रिफाईंड प्रोसेस असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात गरमही केला जातो आणि दुसरा भेसळयुक्त पण असतो आणि त्याच्या त्यात जरी स्वस्त असला तरी तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून हितकारक नसतो. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये पण याच्या आधी पण आपले पूर्व सुद्धा घाणेवरचेच तेल खात होते. यामध्ये गुडघेदुखी साठी म्हणा किंवा अजून हृदयासाठी म्हणा किंवा कर्करोगासाठी म्हणा, आता जे विविध प्रकारचे आजार निर्माण झाले आहेत बरेच आजार हे तेलापासूनही होत असतात. पण तो तेल अशुद्ध असेल तरच होतात. शुद्ध असलं की ते शरीरासाठी चांगलं आणि आरोग्यदायी तेल म्हणून आम्ही असा तेल आमच्याकडे उपलब्ध असतो आणि आम्ही ते काढतो.
अच्छा, मार्केटमध्ये रिफाईंड तेल, सोयाबीन तेल, फल्ली तेल हे जे उपलब्ध आहे याविषयी तुम्ही काय सांगाल? मार्केटमध्ये जे तेल उपलब्ध आहे त्याचे जर आपण ऑइल सीड आणि तेलाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर साधं प्रमाणात लक्षात येऊन जाते. कारण शेंगदाणा 110, 120 रुपये किलो आहे आणि त्याच्या तेलही 160, 170 रुपये किलो आहे. मुळात 2.5 ते 3 किलो मालाला 1 किलो तेल निर्माण होते. जवस पण 90 ते 100 रुपये किलो जवस आहे आजच्या मार्केट रेटमध्ये. तीळ सुद्धा 150च्या आसपास आहे. तर हे रॉ मटेरियल प्राइस जेव्हा 100-150च्या घरामध्ये आहे तर 100-150च्या घरामध्ये आपल्याला तेल कसे काय मिळणार आहे? हे शक्य नाही आहे. म्हणून जेवढं रॉ मटेरियल लागतो आहे त्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने आमच्याकडे तेलाचे रेट आहेत आणि ते तेलाचे रेट ह्याकरिता आहेत कारण ते 100% प्युअर आहे. मार्केटमध्ये तेवढ्याच रुपयाला तेल आणि तेवढ्याच रुपयाला रॉ मटेरियल मिळतो आहे. कारण 1 किलो रॉ मटेरियलला तसंही तेल 1 लिटर निघत नाही. जवळपास 2.5 ते 3 किलो मालाच्या पलीकडेच रॉ मटेरियल लागतो आणि त्यामुळे आमच्याकडे 250-300च्या वर तेलाचे रेट आहे. तर तेलाचे रेट आमचे आणि मार्केटचे याचे जर तफावत बघता हे लक्षातच येऊन जाते की जेवढा मार्केटमध्ये तेलाचे रेट आहेत ते तेलाचे रेट असूच शकत नाही. ते तेलाचे रेटच नाही आहेत. तर मुळात नुसते केमिकलचे ते रेट आहेत आणि ते आपण खाऊन आपले जे शरीर आहे ते खराब करत चाललेलो आहे हळूवारपणे असं लक्षात येतं. आणि म्हणून आमच्याकडचे जे कस्टमर आहेत बरेच डॉक्टर आहेत आणि बरेच चांगले जे एज्युकेटेड लोक आहेत ते आमच्याकडचं तेल मोठ्या प्रमाणामध्ये यूज करतात आणि जे ज्यांना माहिती आहे आपण ते वापरायला पाहिजे. हा तेलही कमी लागतो. आपल्याला वाटतं याचे रेट जास्त जरी असले मार्केटपेक्षा पण तेलही कमी लागतो हे महत्वाचं आहे आणि शारीरिक दृष्ट्या पण चांगलं असते आपल्याला.